आवाज येतोय? Yes, sir. ठीक. ऑलराईट. कालच्या टॉपिकचा काय राहिलंय आता? तर झालं. बघा, आपण आयएनसी पूर्ण बघितलं, म्हणजे लाईक पूर्ण बघितलं इन द सेन्स आयएनसी पाहिलं आहे. तुम्ही जुने लेक्चर ऐकलेले असतील, या हिशोबाने मी पुढे जातोय आता. काय झालं? ठीक आहे. आयएनसी फॉर्मेशन आहे 1885, 28 डिसेंबर. ठीक आहे. जसं आपण बघितलं सुरुवातीला की फॉर्मेशन कसं झालं. ठीक आहे. कोण कुठे आलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर वगैरे. स्ट्रक्चर म्हणता येणार नाही आपल्याला. एक सुरुवात कोणामुळे झालेली आहे, त्यानंतर पहिले अध्यक्ष कोण वगैरे, या गोष्टीचं आपण बघितलं सुरुवातीला. ठीक आहे. आता बघा, एक ओव्हरऑल सांगतो. 1885 ते 1905 हा जो आहे, हा एक मॉडरेट किंवा मवाळ किंवा नेमस्त जे लॉ फॉलो करतील, ठीक आहे, प्रॉपर प्रोसिजरने थ्रू प्रोसेस, ते सगळं त्यांच्या मागण्या वगैरे मांडतील ब्रिटिशांपुढे. आणि मग बघा, आलेत ना पोरं. अरे देव, काय पोरं बी येत नाही. सुरू करावं का नाही करावं तसं. काय आज पोरच नाही, कसं काय आज काय स्पेशल काय बघताय का? जर कोणी क्रिकेटची मॅच बघत असेल तेव्हा पाऊस पडलेला आहे. मॅच काही नाही, बोर नाही. काय सांगा. जाऊ द्या, ठीक आहे. जेवढे येतील तेवढे. मला आता स्टार्ट करावं लागेल, ऑलरेडी लेट. ठीक आहे, चला. मावळ म्हणजे काय, आपण त्या लेक्चर्स मध्ये दिलेल्या लेक्चर्स मध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे त्यांच्याबद्दलचं. ठीक आहे. मवाळांवर भरपूर लेक्चर घेतलेले आहे, भरपूर दिवस घेतलेले आहेत. ठीक आहे. मग जहाल थोडस सुरू केलं आणि आता तेवढ्यामध्ये एक 3-4 लेक्चर झाले असेल की. ठीक आहे. त्यानंतर मग आपण हे चेंज केलं. ठीक आहे. लेक्चर्स फेस चेंज करून टाकले पुन्हा. ठीक आहे. चला. थोडे यांचे विचार जे होते, एक लिबरल टाईप विचार होते. ठीक आहे. त्यांनी ब्रिटिशांना ऍक्सेप्ट करून टाकलं, घेतलेलं होतं. ठीक आहे. किंवा ब्रिटिश आलेले भारतामध्ये हे भारताचं कल्याण करतील असं या हिशोबाने त्यांना ब्रिटिशांवर विश्वास होता. ठीक आहे. सुरुवात तशीच होती. मेन गोष्ट हीच आहे की सुरुवात कशी होती, तर त्यांचा विश्वास होता ब्रिटिशांवर. ठीक आहे. चल, आता काय होतंय, हळूहळू तो विश्वास ब्रिटिश मोडतात. आपण सगळं एक लहानपणी इतिहास ऐकलेला आहे. ठीक आहे. त्याला रेफरन्स ठेवून का असे ना, आपण थोडस समजू शकतो की हा काय प्रकार घडलेला. हळूहळू विश्वासांचा ब्रेक व्हायला लागलेला आणि नंतर मग त्याच यांच्यामध्ये ते अस्वस्थ व्हायला लागले. आणि त्याच वेळेस टेक ओव्हर कोणी केलेलं आहे, जे आहे 1905 नंतर
तो जो काळ येतो ना, म्हणजे हा इन आयएनसी ऑफ आयएनसी हा सगळा जो काळ होता ना, हा मेनली एक जहालांचा काळ होता. ठीक आहे, जहालवाले. ठीक आहे. नंतर बघा वास्तविक 1907 ला तर सुरत स्प्लिटिंग झालेलं होतं. ठीक आहे. पण तो जो काळ गाजवलेला आहे ना, बघा मवाळांचा त्या काळामध्ये काही फारसा रोल येतो. 1907 नंतर जो आहे ना, त्यांचा त्याला काय म्हणू आपण, ब्रिटिश मुद्दामून यांना जास्त भाव द्यायचे. मवाळांना आणि जहाल जे होते त्यांना अजिबात भाव द्यायचे. ठीक आहे. त्यामुळे मावळांना वाटायचं की बाबा खूप भारी. ठीक आहे. म्हणजे ते स्वतःच मग्न होऊन गेले एक वेळेस. ठीक आहे. पण त्यांचं एक जे काही लक्ष प्रॉपर काही लागलेलं नाही या कार्याकडे व्यवस्थित म्हणतात ना आपण त्याला, ते लागलेलं नाही किंवा त्यांनी त्यांचा प्रयत्न जो असेल तो ठेवला असेल, पण त्या प्रयत्नाला काही फारसा अर्थ येत नव्हता. ठीक आहे. पण इकडे जहाल म्हणून जे कोणी इंट्रोड्यूस झालेले होते त्यावेळेस पॉलिटिक्सला. ठीक आहे. मग त्यांचं इन आयएनसी ऑफ आयएनसी हा जो प्रकार होता त्यातही त्यांनी गाजवलेला आहे सगळा. ठीक आहे. आणि त्यात मेन लीडर, सगळ्यात मेन लीडर कोण येतात, टिळक येतात. ठीक आहे. हा एक प्रकार आहे. आपण जहालांचं बघणारच आहोत, डोंट वरी. मग ते 1907 ते 1900 बघा, नंतर 1911 ला एक गोष्ट घडते. ती काय होते, सुरत स्प्लिट. सॉरी, सुरत स्प्लिट इथं होते. सुरत स्प्लिट नाही, सॉरी, काय म्हणतो आपण ते, त्याला काय बेंगल म्हणतो आपण, स्प्लिट. बंगालची फाळणी. बंगालची पार्टिशन ऑफ बेंगाल. ठीक आहे. हा एक प्रकार घडतो आहे. मध्यंतरीत बघा आता 1905 नंतर बरेचसे आंदोलन वगैरे सुरू होतात. चतुष्की कार्यक्रम होतो, वंगभंगाचा कार्यक्रम नंतर होतो. ठीक आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत एक शॉर्ट मध्ये. एक मिनिट हा. काय बेटा, काय झालं? एक मिनिट, सॉरी, लेक्चर सांग. काय काय झोपा आता. बाबा बाबा पुढं लावून घ्या थोडं. बाय बाय बाय. सॉरी. चला, मधले जे काही आंदोलन आहेत मधले स्वदेशी वगैरे सारखे काही आहेत, टिळकांचे काही त्यात पार्टिसिपेशन आहे, होम रूल आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत एक शॉर्ट मध्ये. ठीक आहे. खूप जसं डिटेल बघायची पुन्हा सांगतो, गरज नाहीये. ते सगळं डिटेल मध्ये झालेलं आहे ऑलरेडी, अगदी वर्ड टू वर्ड. टिळकांची जवळजवळ 98-99% इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टिळकांचा संबंध इतर ठिकाणी जेव्हा येईल त्यावेळेस आपण त्यांना तुम्हाला सांगेल. ठीक आहे. जसं आता अभिनव भारत वगैरे जे आहे, मित्रमेळा जे आहे, मित्रमेळासाठी एक टिळकाचा संबंध येतो. टिळक त्यांच्या एका सभेला हजर राहतात. मित्रमेळा कोणाचा आहे, सावरकरांचा आहे. ठीक आहे. अशी जी इन्फॉर्मेशन आहे ना, ही टिळकांमध्ये सांगण्यापेक्षा ती इतर ठिकाणी जेव्हा रेफरन्स तेव्हा सांगण्यात मजा येते. ठीक आहे. नंतर मग शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचे काही विदग्ध प्रकरण वगैरे झालेली आहेत. भले त्यांचे जे काही घडलं असेल, पण दोघांचा अगदी एकमेकाला विरोध नव्हता. ठीक आहे. काही अंश म्हणजे सपोर्ट होतात. ठीक आहे. तर जे काही असेल, ठीक आहे, ते आपण शाहू महाराजांच्या वेळेस बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे असं सांगायचं मला अर्थ आहे की बाबा टिळकांपेक्षा हे इतर ठिकाणी रेफरन्स येतील त्यावेळेस आपण टिळकांचं बघूया. ठीक आहे. आणि बऱ्याच जणांचं असंच होणार आहे आता. ठीक आहे. त्यांची जी खरी गरज आहे ना, त्या ठिकाणी कळत नाही आपल्याला. दुसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला कळतंय. ठीक आहे. सो आपण थोडस त्या ठिकाणी जरा आराम करू. ठीक आहे. टिळकांना थोडंसं राहू देऊ. टिळकांचा असा एक टॉपिक झालेला आहे, तर टिळक रिपीट करण्यात अर्थ नाही आता. पुढे काय राहिलेलं आहे, बंगालची फाळणी. नंतर मग बघा याच्यातच काय होतं, 1906 ला ब्रिटिश बरोबर या गोष्टीचा फायदा घेऊन की बाबा काहीतरी नवीन पॉलिटिक्स खेळायचं असं या हिशोबाने काय करतात ते, एक प्रकारे मुस्लिम लीगला, आता मुस्लिम लीग त्या ठिकाणी स्थापन होते. ठीक आहे. मुस्लिम लीग स्थापन झाली, ती ढाक्यात होते. आपण काय ते एक इंट्रो करून घेऊ छोटा छोटा. आता कधी सांगणार तुम्हाला, फक्त एक ओव्हरऑल काय घडलं त्यावेळेस ते सांगतो. ठीक आहे. ढाक्याला मुस्लिम लीगची स्थापना वगैरे होते. त्यानंतर मग 1909च्या ऍक्ट मध्ये ते त्यांना एक काइंड ऑफ रिझर्वेशन म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ते भेटतं, कसं भेटतं, काय असतं, त्यांना वेगळे वर्ड्स काय वापरलेले आहेत ते बघू आपण. ठीक आहे. 1909, 1919 पुढचा ऍक्ट वगैरे ते सगळं येईल आपल्याला. त्याच वेळेस काय होतं, टिळकांची डेथ वगैरे नव्हते आणि तोपर्यंत गांधीजींची भारतामध्ये एंट्री झालेली आहे. ठीक आहे. मग गांधीजींचे चंपारण्य वगैरे जे काही त्याचे खेडा चंपारण्य, काही अहमदाबाद मिलचं सीन आहे, ज्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं झालेली आहेत, ते आंदोलनं महत्वाची आहेत. गांधी कसे आले, गांधीजींना कोणी वरती आणलेलं आहे सुरुवातीला, त्यांचे गुरु वगैरे, या गोष्टी आपण हळूहळू
बघणार आहेत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मवाळ गटातले एक महत्वाचे नेते ते म्हणजे गोखले. गोखले हेच गांधीजींचे राजकीय गुरु होते. ठीक आहे. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. तर आपल्याला गोखले बघायचे सुरुवातीला. ठीक आहे. म्हणजे बघा ऍक्च्युअली कसं असतं माहिती का, मवाळ मध्ये कोणकोणते नेते महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो. खूप सारे आहेत, त्यावेळेस झालेले त्यातले खूप सारे महत्वाचे आहेत. पण आता आपल्याला महाराष्ट्रीयन पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं म्हटल्यावर काय काय महत्वाचं ते बघून घेऊ. इतर राज्याचे जास्त बघायचे आपल्याला आवश्यकता आता आहे का नाही, ते ऑलरेडी कव्हर झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. आणि सगळ्यांचा डिटेल अभ्यास करण्याची गरज आहे का नाही, फक्त महाराष्ट्रातला आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. इतरांचं खूप काही बघाल तर मग सगळे ते असते तर संपून जाईल तुमचा. ठीक आहे. चला, फक्त महाराष्ट्रातले काही ते बघून घेऊ आपण. बघा त्यातल्या त्यात आपण रानडेंचं बघणार आहोत. सॉरी, रानडे बघितले गेले आहेत, रानडे पुन्हा बघायची गरज नाही. मी सांगतो की मवाळ नेते कोण कोण होते, मॉडरेट वाले कोण कोण होते. ठीक आहे. चला, नंतर गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे, हे आपण बघणार आहे आता पहिला विषय. पुढचं फिरोज शाह मेहताचं इंट्रोडक्शन करून घेऊ आपण, जास्त माहित नाही. फिरोज शाह मेहता, अगदी जास्त इन्फॉर्मेशन नाही बघायची, फक्त वरवर बघणार आपण. त्यातले काही 3-4 पॉईंट्स आहेत ना ते एक्झामला आलेले आहेत, तेवढ्या ते आणि त्याच्यावरती बहुतेक काही गोष्टी आपण ते बघू शकतो, त्याच्यावरती काही नाही. ठीक आहे. दादाभाई नौरोजी आपण बघून घेऊ थोडस. द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडियन हिस्ट्री जे काय. ठीक आहे. भारतीय इतिहासाचे भीष्म पितामह वगैरे असं त्यांना टॅग दिलेला आहे आणि ते विचारले गेलेलं एक्झाम मध्ये सुद्धा. ठीक आहे. चला, ह्या गोष्टी आहेत. नंतर जे नॉन महाराष्ट्रीयन आहे ते आपला अभ्यास करायचं नाहीये, ते एक व्योमेश चंद्र वगैरे आहे. ठीक आहे. बॅनर्जी आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपण थोडस बघितलं त्यांच्याबद्दल. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बघा अशी जी लोक आहेत ना, हे मवाळवाले गँग आहे स्पेशल. ठीक आहे. चला, स्वतः एओ ह्युम सुद्धा एक मवाळ टाईपच होता. ठीक आहे. आता तो मवाळ होत नसे कारण वेगळे होते, तो जहाल राहू शकत नाही, कारण की तो एक प्रकारे ब्रिटिशांचे संगनमत करून आलेलाच एक प्रकारे म्हणतो बरं का. तुम्हाला दोन्ही साईड लिहिता यायला पाहिजे एओ ह्युमच्या, म्हणजे प्रो काँग्रेस आणि प्रो ब्रिटिश या दोन्ही साईड तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याचे पॉईंट्स तुम्ही असे लिहून ठेवायचे 4-5 इकडून तिकडून. ठीक आहे. शब्दाच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा ते पॉईंट जनरेट करायला, ते पुन्हा पॉईंट विचार करायला स्वतःची एनर्जी, स्वतःचा वेळ घालवायचा नाही. ठीक आहे. तुम्ही आताच एक 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 पॉईंट त्यांचे जसं जसं तुम्ही अभ्यास कराल ना या सगळ्या गोष्टींचा, आयएनसी फॉर्मेशन पर्यंत, थोडस पुढे जाईपर्यंत 1-4-5 वर्षापर्यंत, त्यात तुम्ही हे पॉइंट्स बघा. ठीक आहे. क्वेश्चन येतात, एओ ह्युम वॉज प्रो काँग्रेस, अँटी काँग्रेस, प्रो ब्रिटिश, अँटी ब्रिटिश किंवा काय. ठीक आहे. याचे पॉइंट्स तुम्ही आत्ताच जनरेट करत राहा. पुढच्या मेन्सचा अभ्यास तुम्ही आत्ताच करून घेता, तुमच्या पुढच्या मेन्सचा अभ्यासाला वेळ खूप मिळेल पुढे. ठीक आहे. चला, आत्ता करून घ्या, म्हणजे मला म्हणायचं असं की आता अलर्ट राहा. आता काही फारसं जगा वेगळं नाही करायचं, फक्त तुम्हाला एक शॉर्ट शॉर्ट पॉईंट क्रिएट करायचे. रायटिंगची प्रॅक्टिस आता करायची गरज नाहीये. ठीक आहे. रायटिंग प्रॅक्टिस नंतर करा, फक्त पॉईंट जनरेशन करा. ठीक आहे. तुम्हाला मी लास्ट टाइम पण बोललेलो आहे की हाऊ टू मेक शॉर्ट पॉइंट्स एखाद्या पेजवरचे. ठीक आहे. समरी सुरुवातीला एक शॉर्ट शॉर्ट मध्ये समरी लिहू शकता तुम्ही. नंतर एक लेफ्ट साईडला जो तुमचा एक पूर्ण असा रकाना तयार असतो, कोरा असतो. ठीक आहे. नोट्स मधला एक लेफ्टला पूर्ण. ठीक आहे. कॉलम वगैरे, त्या ठिकाणी तुमचे पॉईंट्स तुम्ही क्रिएट करत राहतात. हे मी गृहित धरून चाललेलो आहे, पुन्हा पुन्हा बोंबार्डिंग करण्याचा अर्थ वेगळा आहे. ठीक आहे. चलो, जाऊ द्या पुढे. आज आपल्याला रानडे बघायचे नाहीये. ठीक आहे. रानडे बघितलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता जे बघू. आणि त्यानंतर आपण एक काम करूया, टिळक तर बघायची गरज नाही. टिळक आता ऑलमोस्ट झालेले आहेत 99%. ठीक आहे. तर फक्त एक टिळकांशी काही संबंधित व्यक्ती आहेत. सुरुवातीला आहेत आपले सावरकर. असं ते क्रांतिकारक टॉपिक मध्ये व्हायला पाहिजे सावरकर, पण मी ते आता थोडस घेऊन घेतो. आज झालं सुरुवात तर व्हेरी गुड. ठीक आहे. चला, सावरकर नंतर मग बरेचसे काही टॉपिक्स त्याला असे फाटे फुटतात, बघू. पण आता सावरकरांचा मी मुद्दा अगोदर घेऊन घेतोय. ठीक आहे. चला,
तर सुरू करू आपण आता आपल्या याची कृष्ण गोखले यांची. मला सांगा फक्त, जर कोणाला माहिती असेल नसेल तुमचा गेस सांगा फक्त. मी बरोबर लिहितो का ते सांगा. गोपाळ कृष्ण गोखले की गोपाळ कृष्ण गोखले? पहिलं बरोबर आहे की दुसरं बरोबर आहे? दुसरं सर. खूप दिवसांपर्यंत पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. लिटरली माझा असा भ्रम होता, ठीक आहे, मी व्यवस्थित नोटीस केलं नाही ती गोष्ट. म्हणजे कधी एकदम सुरुवातीची गोष्ट होती माझी, म्हणजे खूप दिवसांपर्यंत मी गोपाळ कृष्ण असं राहायचो, ठीक आहे. तर नंतर ते लक्षात आलं की बाबा गोपाळ कृष्ण गोखले असं आहे, ठीक आहे. चला, मुळात बघा आता ते काय सांगायचं यांचं आता. (1866 ते 1915) यांचा कार्यकाळ, ठीक आहे. बघा, वास्तविक पाहायला गेलं ना तर बर्थ, आय थिंक हा टॉपिक झाला नव्हता ना काल? काही नव्हतं झालं नाही त्यातलं? नव्हतं, आय थिंक काही नव्हतं झालं. कारण की मला असं फील होतं की बाबा झालं की काय असं. चला, काही हरकत नाही. बर्थ कोल्हापूर, मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म झालेला आहे त्यांचा, ठीक आहे. आता फारसं वेगळं सांगायची गरज नाहीये, डायरेक्टली आपण त्यांच्या कार्याला थोडस हात लावण्याचा प्रयत्न करूया. बघा, ग्रॅज्युएट झालेत ते ऍट द एज 18, 18, ठीक आहे. चल, त्यांना वास्तविक त्यावेळेस काय म्हणतो आपण, गव्हर्नमेंट जॉब मिळत होता, ठीक आहे. त्यांनी नाकारलेला गव्हर्नमेंट जॉब, नाकारलेला, ठीक आहे. चला पुढे. मग त्यांनी काय केलेलं आहे, जो एक समाज सेवा वगैरे करू शकतो या हिशोबाने त्यांनी असे पेशा निवडलेला आहे. कुठला पेशा त्यांनी निवडला आहे? शिक्षक होणं, टीचिंग करणं, हा त्यांनी पेशा निवडला, ठीक आहे. चल, ते शिक्षक होत पुढे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य सुद्धा झालेले आहेत, ते लक्षात ठेवा. फर्ग्युसन कॉलेज पुणे प्राचार्य. बघा, यांच्या अभ्यासाचे विषय जे होते ना ते तुम्हाला सांगून देतो अगोदर. अभ्यासाचे विषय वर्ग स्टडीड, एक आहे इकॉनॉमी. इकॉनॉमी मध्ये ते बऱ्यापैकी एक्सपर्ट होते, ठीक आहे. आता त्यांच्या स्मरणार्थ म्हणा, ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजच्या जवळच एक गोखले इन्स्टिट्यूट नावाचं अतिशय फेमस कॉलेज आहे इकॉनॉमी रिलेटेड, ठीक आहे. ते गोखले बद्दल होत असाल इकॉनॉमीचे तर तुम्हाला बऱ्यापैकी एक स्कोप येतो पुढे, ठीक आहे. कुठे आहे ते? चल, साधारण कुठे गेलं फर्ग्युसन कॉलेजचे? हा, साधारण त्यांनी 1903 पर्यंत या ठिकाणी होते फर्ग्युसनला, ठीक आहे. आता बघा पुढची गोष्ट की त्यांचा एक सोशल, त्यांचं जे काही कार्य असतं, ठीक आहे, त्या कार्याला त्यांचा हळूहळू सहभाग कसा होतो ते तुम्हाला सांगतो. बरं, हा, सॉरी 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 सॉरी, हा टॉपिक पूर्ण राहिला ना. इकॉनॉमिक्स झालेला आहे, नंतर त्यांचं राज्यशास्त्र पण पक्क होतं, ठीक आहे. राज्यशास्त्र झालेलं आहे, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, समाजशास्त्र आणि तर्कशास्त्र, चला हे विषय घेतले त्यांनी, व्हेरी गुड, काय हरकत नाही. इकॉनॉमी त्यातलं सगळ्यात 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 महत्वाचं गोखलेंचं, ठीक आहे. चल पुढे. आता आपल्याला माहिती आहे की हे जी होती पूर्णा सार्वजनिक सभा, तिला फक्त सार्वजनिक सभा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, ठीक आहे. स्थापन करणारे कोण? गणेश
वासुदेव गणेश जोशी. वासुदेव गणेश जोशी की गणेश वासुदेव जोशी? गणेश वासुदेव जोशी, सॉरी गणेश वासुदेव जोशी. हे कन्फ्युजन का होतं मला आजही कळत नाही. म्हणजे पुस्तकात सुद्धा कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तर काय का होतं ते माहिती नाही. सार्वजनिक काका, ठीक आहे, काका सार्वजनिक काका, काय तर काही काळासाठी हे जे गोखले जे आहेत हे चिटणीस होते. ठीक आहे, चला साधारण एक 1887 ची गोष्ट आहे चिटणीसची. ठीक आहे, चला एवढं बघू शकतो आपण. सगळ्यांना माहिती की सार्वजनिक सभा त्यांचे कार्य त्या काळामध्ये खूप चांगले होते. ठीक आहे, मग त्यात जे मेंबर्स होते त्या मेंबर्सचे कार्य पण त्या ठिकाणी ऑफकोर्स चांगले असेलच. ठीक आहे, मग चला आता एक गोष्ट सांगायची आहे की यांनी एक संपादक म्हणून पण काम केलेलं आहे. कुठल्या याचं मॅगझिनचं? त्याचे त्रैमासिक होतं. पटकन नाव सांगा, त्रैमासिक कुठलं होतं याचं? हा बोला. सुधारक. वी आर टॉकिंग अबाउट पुणे सार्वजनिक सभा. हा, आणि त्याचं त्रैमासिक कुठलं आहे? द क्वार्टरली जर्नल ऑफ पुणे सार्वजनिक सभा. क्वार्टरली जर्नल ऑफ द पुणे सार्वजनिक सभा. ठीक आहे, काल हे नाव बोललं गेलेलं आहे, लिहित नाही मी आता. ठीक आहे, चला याचं सुद्धा संपादक त्यांनी काही काळासाठी सांभाळलेलं आहे. ठीक आहे, चल पुढे. दुसरं सहसंपादक. बोला मॅडम आता, सहसंपादक बरोबर आहे तुमचं उत्तर. सुधारक. सुधारक कोणाचं होतं? गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, चला या ठिकाणी त्यांनी सुद्धा सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे. संपादक मूळ आगरकर, सहसंपादक म्हणून गोखले सुद्धा होते त्यावेळेस. ठीक आहे, चला थोडस आहे ना कन्फ्युजन नको ठेवू मनामध्ये या दोन्ही गोष्टींचं. ठीक आहे, तुम्हाला उत्तर माहिती असतं पण काय होतंय, कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन इज इक्वल टू माहिती नसणं. ठीक आहे, माहिती नसणं तो तुक्के मारून कदाचित उत्तर बरोबर देऊन देतो, पण ज्याला एक कन्फ्युजन क्रिएट होऊन जातं मनामध्ये की हे किती असं, तो 99% म्हणजे मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की तो चुकीचं लिहिणार. ठीक आहे, असं होतं. तर एक असे कन्फ्युजिंग पॉईंट जे असतात ना ते पॉईंट आउट करायचे कधी पण. ठीक आहे, त्याला वेगळं तुम्ही काहीतरी एक नोटिंग करून ठेवायचं. मी तर असं स्पेशल असं काहीतरी मार्क करून ठेवतो. ठीक आहे, किंवा काहीतरी वेगळी मार्किंग करून ठेवतो म्हणजे मला कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको या हिशोबाने. ठीक आहे, म्हणजे मी त्याच्याकडे व्यवस्थित वाचतो अभ्यास करत असताना त्याच्यावर टॉपिक आहे. ठीक आहे, एकदा वाचलं ना तर त्या वाचनामध्ये आपल्याला काय अडचण येत आहे त्या ठिकाणी मार्किंग करून ठेवायची. पुढच्या वेळेस वाचताना बाबा या ठिकाणी विशेष लक्ष द्या कारण की या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. ठीक आहे, या हिशोबाने आपल्याला जुनं वाचन जे आहे ते आपल्याला पुढच्या वाचनाला हेल्प करणार पाहिजे. ठीक आहे, आपल्याला ते एक थोडस जरा म्हणू आपण एक पाऊल पुढे आपल्याला जाता यायला पाहिजे वाचन. ठीक आहे, तर तेवढी टेक्निक तुम्ही डेव्हलप करा की मागचं वाचन तुम्हाला पुढच्या वाचनामध्ये जुन्या चुका टाळण्यासाठी कामात येऊ शकतात या हिशोबाने. ठीक आहे, थोडं वाचन सुद्धा एक काइंड ऑफ आर्ट आहे, ते व्यवस्थित आत्मसात करा. काही हरकत नाही, चुका आता करतायत ना करा, या चुकाच तुमच्या सुधारल्या जातील आणि तेच तुम्हाला फायदेशीर आहे. ठीक आहे, चला व्हेरी गुड. सहसंपादक होते. ठीक आहे, आता बघा गोखलेंना पुढे आणायचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे? रानडे यांनी केलेलं आहे. ठीक आहे, मग ते रानडेंना स्वतःचा गुरु मानायचे गोखले, आणि यांना गोखलेला कोण मानायचं? गांधीजी. ठीक आहे, हे काही रिपिटेशन खूप आहे याच्यात, काही वेगळं सांगण्यासारखं नाही. अगदी इथपर्यंत तुम्हाला काही लिहायची सुद्धा फारची गरज नाही, एवढी फक्त एक संपादक पद सोडलं. ठीक आहे, चला सगळं रिपीटेड आहे. एक गोष्ट होती की बाबा मला सांगा टिळकांनी कधी ही
सार्वजनिक सभा जी आहे ती ताब्यात घेतली होती. हो सर. कधी घेतली होती? ताब्यात घेतली म्हणजे बाबा एक प्रकारे ते होलल चलते ऑथॉरिटी बनली एक प्रकारे. कळलं? 1800 वर्ष सांगा. 96. 95-96. यू कॅन कॉल 95 ऍक्च्युअली. ठीक आहे, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व वाढून गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हेही माहिती आहे आपल्याला की त्याच्यानंतर त्यांनी इतर जे हे होते गोखले आणि खास करून रानडे थ्रू कोणती नवीन संघटना स्थापन करण्यात आलेली आहे, सभा स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचं नाव सांगा. नवीन डेक्कन सभा. डेक्कन सभा. बरोबर. बस असाच पाठ करत राहा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग आता हे रानडेच्या थ्रू आलेली आहे सभा. मग त्यात प्रवेश कोणी केलेला आहे नंतर हळूहळू सगळे लोक त्यात ऍड व्हायला लागले. त्या ऍड व्यक्तीचं नाव पुढचं गोखले. ठीक आहे, चला आता पुढे आता डेक्कन सभेतर्फे यांना आपला गोखलेंना इंग्लंडला पाठवलं गेलं होतं वेल्बी कमिशन. वेल्बी चला मराठीत लिहितो, त्याची स्पेलिंग चुकीची आहे माझ्याकडे. वेल्बी कमिशन पुढे साक्षर हे पाठवलेलं आहे. आता आर्थिक परिस्थिती वगैरे बद्दल त्यांचं काहीतरी कमिशन असेल, भारताची आर्थिक परिस्थिती. चला या कमिशन काय म्हणतो आपण, या कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिलेली आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एक साधारण 1897 ची गोष्ट असेल. ठीक आहे, बघा गोखले खूप फिरलेले. ठीक आहे, तुम्हाला सांग काय केलं त्यांनी. चल मुळात काँग्रेस स्थापन झालेली 1885 ला. ठीक आहे, मग 1889 राईट, 1889 ला त्यांचा संबंध येतो काँग्रेसशी. ठीक आहे, काँग्रेस संबंध आल्यानंतर 1905 ला ते अध्यक्ष बनतात INC चे. ठीक आहे, कुठे असतं ते 1905 कुठं असतं अधिवेशन? सांगा की भावांनो. मुंबई. ये बात एग्जैक्टली गलत क्यों है ये बताता हूँ आपको. बघा एक लक्षात असू द्या, काँग्रेस मी 3 ते 4 वेळा बोललो असेल किमान की काँग्रेसचा अध्यक्ष हा नेहमी तिथल्या एरियाच्या बाहेरचा असतो. ठीक आहे, मुंबईला गोखले राहूच शकणार नाही. तुम्हाला इलिमिनेशनला हा पॉईंट फार सोपा. ठीक आहे, कलकत्त्यात बॅनर्जी आडनावाचा कोणताच माणूस कधीच अध्यक्ष होऊ शकत नाही. बोस घोष कोणी होऊ शकत नाही, कारण की ती काँग्रेसची पॉलिसी आहे. ठीक आहे, त्या पॉलिसीचा फटका टिळकांना बसवलेला होता. ठीक आहे, मला हे सांगायचंय. सो बनारस 1905. ठीक आहे, थोडस जरा काही गोष्टीसाठी अलर्ट राहा. ठीक आहे, चलो काय हरकत नाही. चला काय म्हणतो आपण, पुढे जाऊन ते काँग्रेसचे सरचिटणीस पण झालेले आहे. सरचिटणीस नाही, सॉरी चिटणीस. म्हणजे 1905 अगोदरची गोष्ट करतोय मी तुम्हाला. म्हणजे की साधारण एक 1895 ला वगैरे तसं दिलेलं आहे. ठीक आहे, हे वर्ष पाठ करणं तर मरणाची वाईट गोष्ट आहे. मग त्यातले लिमिटेड पाठ करायचे, जास्त पाठ करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल आता हे 1905 वगैरे आहे ना, बनारस अध्यक्ष आहे ना, बस तेवढं पाठ करा. हे लक्षात राहण्यासारखं नाही. ठीक आहे, पुढचे तुम्ही वाचाल ना त्यावेळेस हे विसरून जाईल. तो लक्षात ठेवायचं फक्त हे असले सेशन. एक लक्षात पुन्हा ठेवा, काँग्रेस सेशन जे आहेत ना हमखास दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये येत राहतं. किमान 2 ते 3 क्वेश्चन असतात दरवर्षी त्याच्यावर INC सेशन्सवर. मग मी मेन सोडून द्या, मी प्रीची गोष्ट करतोय. ठीक आहे, त्यामुळे थोडस जरा याला पाठ करा. ठीक आहे, जे जे मेन टॉपिक आहेत त्यांच्यावर तुमचा होल्ड कंपल्सरी पाहिजे. ते चुकला तर मग तुमची दिशा चुकलेली आहे असं समजून चालायचं. ठीक आहे, चलो बॅक टू अवर मेन टॉपिक.
बघा मूळ जो तो काळ होता ना, तो तर एक मवाळ काळ होता. ठीक आहे, त्यामुळे त्यांची वर्किंग स्टाईल कशी असेल हे सांगण्याचं काही वेगळं काही गरज नाही. ठीक आहे. चल, साधारण एक 1900 ला ते प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य होते. प्रांतिक भागला आता हे प्रोव्हिन्स वगैरे, प्रोव्हिन्स मध्ये ज्या गव्हर्नमेंट असे ना त्याचे ते सदस्य होते, विधिमंडळाचे सदस्य होते. ठीक आहे. पुढे जाऊन ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य पण झालेले आहे 1902. केंद्रीय कायदे मंडळाचे देखील सदस्य झालेले आहे. थोडस स्टार करून ठेवा, महत्वाचं असतं. ठीक आहे. चल, ह्या व्यक्तीचं एक फार मोठं कार्य आहे, ते आहे भारत सेवक समाज. एक्झाम मध्ये आलेला आहे का? येस, खूप वेळा. इकॉनॉमी, फर्ग्युसनचे प्राचार्य आणि भारत सेवक समाज या 3 गोष्टींना फार महत्व आहे यांचं. ठीक आहे. आणि अजून एक पुढे 2-3 स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या रिलेटेड, ते पण महत्वाचे आहेत. पण हे तुम्ही कधी विसरायचे नाही, इकॉनॉमी, भारत सेवक समाज. आणि हा, 1905 चे त्यांचं अध्यक्ष होता INC चे, तसे काही गोष्टी विसरू नका. ठीक आहे. एक लिमिटेड गोष्टी असतात त्यांच्याबद्दल पाठ करण्यासारख्या. बघू, जर मला जमलं ना तर तुम्हाला एक पूर्ण परत स्टार करून देईल. हे बघा, हे स्टार करा फक्त. भारत सेवक समाज हे काय खूप मोठं आहे, त्याचं कार्य खूप जास्त आहे. ठीक आहे. आता हे काय आहे भारत सेवक समाज, तुम्हाला मी सांगतो. आता डायरेक्ट भारत सेवक समाज संपवून घेऊ का गोखले संपवू? बरं ठीक आहे, चला, काय हरकत नाही, भारत सेवक समाज आपण बघूया. चल, मेन गोष्ट आहे काय त्यांनी सुरू केलेलं आहे, BSS. ठीक आहे. आता ज्याला काही लक्षात येत नाही ना की काय असेल भारत सेवक समाज वगैरे असं, त्यांनी ना एक लक्षात ठेवायचं, RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ठीक आहे. बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावात आणि त्यांच्या नावामध्ये खूप फरक नाही. भारत दिलेला आहे, इथं राष्ट्रीय दिलेला आहे. सेवक दिलेला आहे, इथं स्वयंसेवक दिलेला आहे. समाज दिलेला आहे, इथं संघ दिलेला आहे. ठीक आहे. RSSचं कार्य बघा काय करतात, ते कार्यकर्ते तयार करतात. ठीक आहे. त्यांच्या विचारसरणीनुसार जो देश हवा आहे त्यांना, ठीक आहे, त्या विचारसरणीसाठी ते त्यांचे कार्यकर्ते घडवतात. ठीक आहे. बस, आता RSS लागलं मध्ये तर घालायचं नाहीये. मी मुद्दामून तुमच्या लक्षात राहावं या गोष्टी म्हणून सांगतोय. मग BSS कोणी सुरू केलेला आहे? गोखले. ठीक आहे. आता हे RSS गोलवलकर वगैरे ते आहेत गुरुजींचं, अजून 2 एक नावं आहेत, ते आपल्याला आता काही घ्यायचं नाहीये. फक्त काही सिमिलॅरिटी सांगतो तुम्हाला, इथे गोखले, तिथे गोळवलकर. गोळवलकर म्हणा किंवा गोलवलकर म्हणा, सारखंच आहे. ठीक आहे. आता अगदीच महाराष्ट्रीयन बोलायचं आहे तुम्हाला तर गोळवलकर. गोलवलकर, हा, राईट राईट, र आहे इथला, काय इथला कुठेतरी र आहे तो. मी त्यांचं तर इंग्लिश मध्ये वाचल्यामुळे गोलवलकरच वाचतो. ठीक आहे. चल, आपल्याला काही त्याची फारसं घेणं देणं नाही. RSS आपल्याला अगदी लिमिटेड 3-4 ओळीमध्ये अभ्यास आहे, बाकी काही जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. चला, मुद्दाम का सांगतोय तुम्हाला, हे एक स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येत नव्हतं ऑटोमॅटिकली की काय असं. ठीक आहे. चला, गोखलेंनी BSS स्थापन केलेली आहे, भारत सेवक समाज. ठीक आहे. चला, देशसेवेला वाहून नेणाऱ्या तरुणांची पिढी तयार करण्यासाठी, तरुणांची पिढी, असे तरुण किंवा असे यंग, बघा तरुणांची स्पष्ट शब्द वापरले त्यांनी, असे यंग लोकांची ते हे करतात, ते जनरेशन तयार करायची की ती देशासाठी स्वतःला हे करून दिलं असं, अर्पण करून दिलं किंवा देश सेवा करेल पूर्ण आयुष्यभर असं. ठीक आहे. चला, चला, आता आपण BSS चा अभ्यास, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. BSS ची स्थापना कधी झालेली आहे, इथे लिहितो मी, 1905. ठीक आहे. चला,
वास्तविक हा जो माणूस होता गोखले, वकिलीचे काम करू शकले असते, सरकारी नोकरी आरामात करू शकला असता आणि तेही मोठ्या पदावर. कारण की बघा, त्यांच्याकडे एक वेगळी क्वालिटी होती, त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व, त्यांच्याकडे असलेलं डेटा अनालिसिस, त्यांचं एक माइंड, ठीक आहे, त्यांनी भरपूर चांगला अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे ते एक अतिशय चांगल्या पदावर जाऊ शकलेले असते. पण त्यांनी ते सगळं न करता त्यांनी टीचिंग फील्ड मध्ये आलेले आहेत. मागे त्यांचा त्याग लक्षात असू द्या काय. ठीक आहे, चल. मेन गोष्ट आहे की बरं, देशाची सेवा करायची, देश सेवा, तीही निस्वार्थीपणे, निस्वार्थ. ठीक आहे, वाचून घ्या तुमचं लिहून. चल, बघा आता काय करू मी. एक छोटासा फोटो तुम्हाला मी शेअर करतो. उगाच काय ते वेळ पण जायचा आणि लिहायला पण अडचण व्हायची, सांगायला अडचण व्हायची. कुठे बाबा फोन, एक बस मला 1 मिनिट वेळ द्या, आपला वेळ वाचेल त्याच्याने. कारण की यांचे जे पॉइंट्स आहेत ना, हे सरळ सरळ दिलेले असतात. त्यांना उगाच आपण मॉडिफाय करून टाकायची गरज नाही. ऍक्च्युअली मी हे विसरून गेलो होतो पाठवायचं, कॉपी करायचं. गोखलेंच्या कार्यामध्ये बघा, एक गोष्ट आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायची आहे की ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते. त्यावेळेस त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींना सुद्धा हेल्प केली होती. तिथून मग त्यांनी गांधीजींना उचललं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही भारतात येऊन पण हे कार्य करा असं. ठीक आहे, रिक्वेस्ट केली म्हणजे एक हे सांगितलं, इंटिमेट केलं की बाबा भारतात सुद्धा या आणि भारतात पण कार्य करा. मग तिथून मग ते गांधीजी भारतात आलेले होते. ठीक आहे, चला हा एक प्रकार बघणार आहे आपण पुढे, फार इंटरेस्टिंग आहे. चला. एक सरळ पॉइंट दिलेले आहेत म्हणून मी डायरेक्ट ते मला सांगतो, काही वेगळं सांगणार नाही. भारत सेवक समाज, ठीक आहे, साधारण त्याची फॉर्मेशन 12 जून 1905 ला आहे बाय गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, तुम्हाला पहिलेच बोललो मी शब्द वापरला, निस्वार्थीपणे सेवा करणारा व्यक्ती होता. ठीक आहे, कारण की ते काही करू शकले, लिटरली तुम्हाला सांगतो त्यांच्यात एवढे स्किल होते. ठीक आहे, आणि नाही म्हटलं तरी सरकारी जॉब मध्ये ते वरच्या पदावर आरामात गेलेले असते, पण त्यांनी ते सगळं त्यागून देश सेवेचं काम केलेलं आहे. ठीक आहे, चला. त्या भारत सेवक समाजाचं ध्येय काय होतं? ध्येय बघा, साम्राज्यांतर्गत स्वराज्य स्थापन करणे, हे फार महत्त्वाचं. साम्राज्य म्हणजे कोणाचं साम्राज्य? ब्रिटिशांचं साम्राज्य. ठीक आहे, हे शब्द फार महत्वाचे पडतात बघा, आपल्याला त्यातला फरक कळत नाही. स्वातंत्र्य आणि साम्राज्यांतर्गत स्वराज्य. बरं, कोणाला माहिती हे काय असतं? एनिवन पटकन सांगा, वेळ नाही. कोणी सांगू शकेल का बाबा तुम्हाला? एनिवन, काही आहे का कोणी? एक फक्त एक, सर काय क्वेश्चन परत रिपीट करता? साम्राज्यांतर्गत स्वराज्य आणि स्वतंत्र दोघांमधला फरक काय? आणि नसेल माहिती तरी नाही, जस्ट एक अटेम्प्ट करा, थोडं ट्राय करा. सर आपल्या टेरिटरी मधलंच आपलं एक इंडिपेंडन्स कंट्री असं. इंडिव्हिज्युअल फ्रीडम सर, इंडिव्हिज्युअल फ्रीडम. फ्रीडम. बर, अजून कोणी? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे जे आहे स्वराज्यवालं, साम्राज्यांतर्गत राज्य, याचा तुम्ही शब्दशः काहीतरी अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात.
पण अनफॉर्च्युनेटली ते चुकीचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, अटेम्प्ट चांगला होता. ब्रिटिशांच्या रूलच्या अंडर भारतीय लोकांची सत्ता असणे एक प्रकारे. ठीक आहे, पण हेड कोण असेल, ब्रिटिशच असतील. ठीक आहे, म्हणजे क्वीन व्हिक्टोरियाच्या अंडरच आपल्याला एक स्वायत्त मिळवून देणं, ऑटोनॉमी मिळवून देणं एक प्रकारे, हा प्रकार त्या असतो. ठीक आहे, त्यातही खूप फरक येतो. आपण जेव्हा ते येईल ना, अजून त्यात पण बदल होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिश क्वीन जी आहे ना, शी विल बी हेड. ठीक आहे, नंतर भारताच्या पॉलिसीज मध्ये यांचा रोल मोठा असेल, पण त्यात आपलं स्वराज्य स्वतःच, म्हणजे त्याच्यात सुद्धा आपण एक काय म्हणतो आपण, चीफ पोस्ट जे आहेत ना, फॉर एक्झाम्पल आता बघा, एक तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो एक्झाम्पल. आता नेपाळचं आपलं कसं होतं, नेपाळची फॉरेन पॉलिसी सुद्धा आपल्याकडे असायची एक प्रकारे. ठीक आहे, डिफेन्स आपल्याकडे असायचं. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे काय झालेलं होतं ते, भले ती वेगळी कंट्री असावी, ठीक आहे, पण ती होल अँड सोल डिपेंडेंट ऑन अस, अशा प्रकार होतं. ठीक आहे, म्हणजे पॉलिसी डिसिजन कोणाकडनं व्हायची, इंडियाकडून व्हायची. ठीक आहे, आता ते हळूहळू ते आता काढतात त्याच्यातून, ते बाहेर येत आहेत. ठीक आहे, ते आजचं ते ऐकत पण नाही जास्त भारतात, असा प्रकार होऊन गेलेला आहे. ठीक आहे, गेल्या एक 8-10 वर्षापासून फार प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, चायनाचा रोल त्या ठिकाणी वाढलेला असल्या कारणामुळे असं होतं. ठीक आहे, चल, कम्युनिस्ट गव्हर्नमेंट हे ते सगळ्या गोष्टी फॉलो करत राहा बरं का. इंटरनॅशनल रिलेशन महत्वाचं असतं. इंडियाच्या अवतीभोवती जे काही कंट्रीज आहेत, बॉर्डर कंट्रीज, म्हणजे श्रीलंका इन्क्लुडिंग. ठीक आहे, मालदीव, श्रीलंका वगैरे सगळे, यांच्यामध्ये काय घडतंय सगळं व्यवस्थित अभ्यास करत राहायचं. अगदी खूप डिटेल नाही सांगत आहे मी, पण वरवर हे बघत राहायचं, आणि ते पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये कामात येतात. ठीक आहे, तुम्हाला रायटिंगची गरज असेल ना, त्यावेळेस असेलच, करंटच्या वेळेस सुद्धा असेल. ठीक आहे, चलो बॅक टू टॉपिक, की ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आपलं स्वराज्य आहे. ठीक आहे, म्हणजे चालवणारे आपण असो, पण बॉस कोण असेल, ब्रिटिश असेल, या हिशोबाने. ठीक आहे, एक जनरल तुम्हाला मी सांगितलं, अगदी डेफिनेशन वाईज गेलं तर वेगळं अर्थ, थोडस अजून ऍडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन कळलेस जाऊ द्या ते. चला पुढे. स्वातंत्र्य इज ऑल टोटली डिफरंट बरं का. स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांना 1% सुद्धा सहभाग नाही कुठेच नाही, ब्रिटिश डायरेक्ट बाहेर. ठीक आहे, हा प्रकार आहे, तसं नव्हतं. चला पुढे. देश बांधवांची उन्नती करणे. चला, उन्नती करणं म्हणजे बाबा त्यांना त्यांची चांगली डेव्हलपमेंट करणे. ठीक आहे, चल, सनदशीर मार्गाने चळवळ करणे. बघ, तुमच्या लक्षात यायला पाहिजे या गोष्टी, की सनदशीर मार्गानेच का करायला हवी वगैरे. ठीक आहे, जर तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं की बाबा सनदशीर मार्गाने का करावी, शस्त्र उचलावा किंवा चळवळ करावी, त्याच्या मागचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, सार्वजनिक सभा जी होती तिचे कसे एक ब्रिटिशांनी हे केले, हाल केले. ठीक आहे, बंद केलेली. ठीक आहे, नंतर मध्यंतरी 1930 नंतर सिव्हिल डिसोबिडियन्स नंतर ब्रिटिशांनी काय केलं होतं, काँग्रेसला पण त्यांनी इलिगल घोषित करून दिलं होतं त्या काळात. त्यामुळे ते काँग्रेसशी रिलेटेड लोकांना कधीही अटक करू शकत होते त्या काळात. ठीक आहे, अशा गोष्टी ज्या आहेत ना, ते सनदशीर मार्ग असणं नसणं यामध्ये फरक सांगते. ठीक आहे, पण तुम्हाला दोन्ही साईड लिहिता यायला हवं, हे मला सांगायचंय. अनालिसिस करत राहा. एक लक्षात ठेवा, स्पून फिडिंग जी असते ना अनालिसिस वरती कामात येत नाही. ठीक आहे, क्वेश्चन्स कुठल्या प्रकारचा येऊ शकतो एक्झाम मध्ये, रायटिंग साठी तो येत राहील. फक्त आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आय कॅन गिव्ह यू, बट अनालिसिस हे प्रत्येक वेळेस नाही देता येऊ शकत. अनालिसिस आपल्या पद्धतीने करत राहायचं. ठीक आहे, चला जाऊ द्या, थोडस जरा मी ना ते रायटिंगच्या कडे वळून जातो कधी कधी, कारण की माझा अनुभव त्या ठिकाणी खूप जास्ती. ठीक आहे, सॉरी. चला, सनदशीर मार्गाने चळवळ करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणे, हा जो पॉइंट आहे ना, ह्या पॉइंटला तुम्ही 3 स्टार 4 स्टार 5 स्टार कधी करून टाका, कारण की क्वेश्चन या टाईपचा येतो, आला समजा तर. ठीक आहे, सनदशीर मार्गाने चळवळ करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणे हे विचारलं गेलेलं आहे या प्रकारे. ठीक आहे, चलो. मग हे त्यांचे उद्दिष्ट झालेली, सदस्यांची काही कर्तव्य त्यांनी सांगितलेली आहेत. ती कर्तव्य बघा. भारत सेवा समाजाच्या सदस्यांना पुढील कर्तव्य पार पाडायला लागत असत. बघा, त्यांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं बिहेव्ह करावं टोटली. ठीक आहे, वागणं बिहेव्ह एकत्र. ठीक आहे, पहिलं, निस्वार्थीपणे देश सेवा करायची, त्यांना तसे कार्यकर्ते तयार करायचे होते. ठीक आहे, स्वार्थी विचारांना थारा देऊ नये, आपले चरित्र निष्कलंक व शुद्ध ठेवावे, समाजहित डोळ्यापुढे ठेवणे. ठीक आहे, पंथ आणि विचार न करता जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे, यात बघा, धर्म, पंथ, जात यांचा विचार त्यांनी नाही करायला सांगितलेला आहे, हे लक्षात असू द्या.
ठीक आहे, महत्वाचं आहे. सदैव देशाची चिंता करा. ठीक आहे, ऑफकोर्स सगळं एकच आहे. स्वतःमध्ये जे उत्कृष्ट आहे ते देशात करायचंय. ठीक आहे, तुमचे गिव्ह युअर बेस्ट फॉर युअर कंट्री, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, बघा या माणसाने म्हणजे गोखलेंनी एक एकेरी म्हणणं चुकीचं आहे, पण एक जनरलाइज म्हणतोय. ठीक आहे, जे आपले आवडते लोक असतात त्यांना आपण एकेरी म्हणून जातो कधी कधी. तो सचिन, तो गावस्कर, तसे आता अगदीच यांना एकेरी म्हणणं चुकीचं आहे, पण चला काय सॉरी. तर गोखलेंसारख्या विचाराचा माणूस कसा असेल हे आपल्याला याच्यातून कळून जात. ठीक आहे, चला पुढे. कामाचे स्वरूप. भारतीय समाजाच्या कामाचे स्वरूप पुढील प्रमाणे होते. दुःख निवारण, लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, म्हणजे एक जनरल सोसायटी प्रॉब्लेम्स असतील तर दुःख निवारण करणे, समाज सेवा करणे, सहकारित्वाचा प्रसार करणे, कोऑपरेटिव्ह वगैरे थोडंसं जरा बिहेव करावं. ठीक आहे, समाज शिक्षण करावं, समाज प्रबोधन करावं, हे सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे आहे राजकीय जागृती निर्माण करणे. हे इम्पॉर्टंट आहे. ऐकताना वाचताना अगदी सिंपल वाटतं, पण त्याचं महत्व फार मोठं आहे. ठीक आहे, तुम्हाला राजकीय दृष्ट्या जागृत करून तुमचं त्या ठिकाणी पार्टिसिपेशन वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला म्हणजे एक प्रकारे ते ब्रिटिशांवर प्रेशर क्रिएट करू शकतात ही लोक. ठीक आहे, चला हे त्यांचं कार्याचा प्रकार सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, चल पुढे. आता गोखल्यांचा असा विश्वास होता. ठीक आहे, आता आपण भारत सेवक संघ जे सॉरी भारत सेवक समाज जो आहे तो बघतोय. ठीक आहे, तर बघा गोखलेंना ऑलरेडी याच्यावर विश्वास होता की सनदशीर मार्गाने जर आपण गेलो, ठीक आहे, बाय लॉ आपण सगळं गेलो तर आपल्याला काय म्हणतात आपण देशाची प्रगती घडवून आणता येऊ शकते असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे, या सगळ्या लोकांचा नंतर भ्रमनिरास झालेला ब्रिटिशांनी, म्हणजे ब्रिटिशांनी त्यांचा भ्रमनिरास केलेला आहे, सगळ्यांना ऑलरेडी माहिती होऊन गेलेलं आहे. ठीक आहे, मग त्यांचं पण जरा एक त्यांना पण नंतर नंतर वाईट वाटायला लागलं की बाबा हे काय केलं ब्रिटिशांनी. ठीक आहे, आपण कुठल्या गोष्टीवर जास्त स्वतःची एनर्जी खर्च करत होतो वगैरे. ठीक आहे, चल पुढे. आता यांनी जे कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत ना, ते कार्यकर्त्यांचे तुम्हाला काही नावं सांगतो. बघा फेमस जे नाव होते श्रीनिवास शास्त्री. ठीक आहे, दुसरं आहे पंडित दुर्धनाथ कुंजरू. हृदयनाथ कुंजरू. ठीक आहे, तिसरं ठक्कर बाप्पा NM जोशी. ठक्कर बाप्पा नाम जोशी. ठीक आहे, पुढे आहेत काकासाहेब लिंबे. बघा अशा लोकांना त्यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी हेल्प आली त्यांना सोबत दादाभाई नवरोजी यांची. ठीक आहे, चला ती मिळालेली आहे, महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे. बघा आता साधारण जेव्हा गोखले तिकडे होते इंग्लंडला वगैरे. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 1909 ला जो ऍक्ट पास झालाय त्या ऍक्टचं नाव सांगता कोणी मला पडतं? मॉर्ले मिंटो ऍक्ट. मॉर्ले मिंटो. ठीक आहे, आणि 1919 त्याचं नाव काय मग? गव्हर्नमेंट ऍक्ट. 1919 ला जो ऍक्ट पास झाला त्या ऍक्टचं नाव काय? जसा हा मॉर्ले आणि मिंटो ऍक्ट आहे. ठीक आहे, तर 1919 ऍक्टचं नाव काय होतं? चेल्मसफोर्ड मॉन्टेग्यू ऍक्ट. क्रम चुकलेला आहे. तो क्रम का चुकलेला आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. ओके सर. आता दोघांमधला फरक सांगा मला. चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मधला फरक सांगा पटकन. बघा या चुका तुम्हाला
पुढे फायद्याचे असणार आहेत. ठीक आहे, ज्या चुका करायच्या त्या आताच करा. ठीक आहे, आता मला सांगा दोघं हे जे चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड दोघांमधला फरक काय? हे नावाशीच का लिहिलेले आहे? कोणाला माहिती पटकन सांगा. बघा जुने स्टुडंट आहे त्यांना माहिती ऑलरेडी, त्यांनी सांगावं मला पटकन. नाही, अरे बाबांनो बर, हे जे ऍक्ट पास व्हायचे ना, मॉर्ले कोण असायचा? सुरुवातीला नाव कोणाचं असायचं? जो भारत मंत्री आहे त्याचं. आणि नंतर म्हणजे नाव पुढचं असायचं ते व्हाईसरॉयचं असायचं. फरक कळला? भारत मंत्री कुठं असतो? भारतामध्ये की इंग्लंडमध्ये? भारत मंत्री कुठे असतो? भारतात की इंग्लंडमध्ये? इंडिया. इंग्लंड. इंग्लंड. बाबांनो, भारत मंत्री हा इंग्लंडला असतो, व्हाईसरॉय हा भारतात असतो. फरक समजून घ्यायचा. ठीक आहे, भारत मंत्री भारतात का बरं आहे? भारत मंत्री हा म्हणजे एक लक्षात ठेवा, हा भारत मंत्री तिथं असतो. एक मिनिस्ट्री क्रिएट केली गेलेली त्यांच्या पार्लमेंटमध्ये, जसं डिफेन्स मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्री, तसं भारत मंत्री असं एक मिनिस्ट्री क्रिएट केली गेली आहे. आणि तो भाऊ तिथंच असतो, तो सगळं कार्यक्रम भारताचाच बघत असतो. ठीक आहे, आणि व्हाईसराय कोण असतो? व्हाईसराय हा भारताचा हेड असतो भारतामधला. ठीक आहे, या दोघांमधला थोडासा जरा फरक समजून घेत राहणे. ठीक आहे, चला ह्या चुका करत राहा. व्हेरी गुड, काय हरकत नाही. प्रायमरी स्टेजला ह्या चुका अतिशय चांगल्या आहेत. ह्याच तुम्हाला पुढे आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही काय होतं काय. ठीक आहे, त्यामुळे सांगतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड की चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू, या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात यायला हवा. मॉन्टेग्यू हे पहिले यायला पाहिजे आणि चेम्सफोर्ड हे नंतर यायला पाहिजे. भारतामध्ये हा जो चेम्सफोर्ड नावाचा व्हाईसरॉय होता. ठीक आहे, चला नंतर हा लॉर्ड विंटर जो होता हा व्हाईसरॉय भारतामध्ये त्यावेळेस होता. मोर्ले हा इंग्लंडमध्ये होता आणि मॉन्टेग्यू हा पण इंग्लंडमध्ये होता. हा जो फरक आहे ना, तो तुम्हाला पुढे कामात येईल. ठीक आहे, समजून घ्या सगळा फरक. चला, जेव्हा मोर्ले मिंटो ऍक्टची त्यावेळेस फॉर्मेशन होणार होतं, ठीक आहे, त्यावेळेस जे काही खलबतं झाली त्यावेळेस तिथे झालेली, कुठे? इंग्लंडमध्ये, 1909च्या आसपासची. ठीक आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी हे पण गेलेले, गोखले पण गेले. ठीक आहे, गोखले त्या ठिकाणी बराच वेळ थांबलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतो आपण एक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, आता त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच लोकांची व्हिजिट घेतलेली आहे. बघा आता ऍक्च्युली कसं असतं, भारतीय लोकांना काहीतरी हक्क मिळवून देणं, भारतीय लोकांना हक्क म्हणजे काही त्यांच्या मागण्या वगैरे पूर्ण होऊन जावे या हिशोबाने. ठीक आहे, तिथं म्हणजे ऍक्ट पास व्हायच्या अगोदरच बाबा हे असं आम्हाला हवं आहे, हे आहे ते आहे. ठीक आहे, भारतात चालूच होतं कार्यक्रम. ठीक आहे, पण इंग्लंडमध्ये पण जाऊन त्यांनी थोडीशी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, कोणी? गोखलेंनी. ठीक आहे, चला भारतातल्या लोकांच्या अडचणी, भारतातल्या राजकारणातल्या अडचणी, राजकीय अडचणी पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, नंतर तिथे असलेले इश्यूज, भारतातले इश्यूज, या सगळ्यांची जाणीव तिथल्या पार्लमेंट मधल्या लोकांना व्हावी या हिशोबाने गोखलेंनी काम केलेलं आहे. ठीक आहे, बघा हे जे आहे ना राजकीय अडचणी, हा शब्द ऐकायला फार सिंपल वाटतो, पण हा फार महत्वाचा आहे. ठीक आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंडियन्सना किती पार्टिसिपेशन द्यावं, किती नाही द्यावं, किंवा काय करावं, ह्या रिलेटेड त्यांनी त्यांचे मतं मांडलेली आहेत मिलिटरीमध्ये जाऊन. ठीक आहे, चला, कारण की तीच गोष्ट भारतीयांच्या राजकारणातलं एक टर्निंग पॉइंट ठरते ना, ऑफकोर्स. ठीक आहे, बघा मेन गोष्ट अशी आहे, 1930च्या अगोदरचा भारत, 1930 नंतरचा भारत तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं पुढे जाऊन, किंवा कसं प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट मध्ये इंडियन जे कोणी आहेत, काँग्रेसवाले जे आहेत, काँग्रेस म्हणजे काँग्रेस रिलेटेड काही पार्टीज तयार झालेल्या आहेत, त्यांनी कसं पार्टिसिपेशन करून तिथं ते निवडून आलेले आहेत वगैरे गोष्टी आपण बघणार आहेत. प्रोव्हिन्शियल मध्ये म्हणतो बरं का मी, नॉट इन सेंटर. ठीक आहे, प्रोव्हिन्स मध्ये म्हणजे राज्यांमध्ये एक प्रकारे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगतो हे राजकीय अडचणी हा जो शब्द आहे ना त्याला थोडंसं सिरियसली घ्यायचं आपण. ठीक आहे, चला, तिथल्या लोकांना, तिथल्या पार्लमेंट मधल्या लोकांना स्पष्ट कल्पना द्यायची, तिथल्या लोकांना स्पष्ट सांगावं, त्यांना
समजून सांगावं या हिशोबाने. ठीक आहे, हा त्यांचा मुख्य हेतू त्यावेळेस होता तिथला. ठीक आहे, चला. त्यांनी मग ऑफकोर्स भारत मंत्री आहे त्यांची भेट घेतली असेल का? येस, घेतलीच असेल. भारत मंत्री त्यावेळेस कोण होते मग? भारत मंत्री त्यावेळेस कोण होते? भारत मंत्री मोर्ले, जॉन मोर्ले. ठीक आहे, यांची त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतलेली आहे गोखलेंनी. चला, नंतर तिथे त्यांनी भरपूर सभा घेतलेल्या आहेत आणि बघा अगदी जो नंतर त्याचा परिणाम असा म्हणा किंवा गोखलेंचं पण बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन होतं की 1909चा ऍक्ट पास. ठीक आहे, म्हणजे ऍक्ट बराच होता पण थोडस काही गोष्टी लावून धरल्यात ना, मग त्यांनी थोडंफार मॉडिफिकेशन केलेलं असतं त्या काळात. ते वास्तविक हा त्यांना पटणारा ऍक्ट होता का गोखलेंना 1919? बघा त्यात काय होतं काही नाही, आता तुम्ही त्यावेळेस बघून घ्या तुमच्या याच्यामध्ये त्या लेक्चर्स मध्ये सगळं घेतलेलं आहे ऑलरेडी, डिटेलमध्ये घेतलेलं, अगदी बारीक बारीक गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, चला. हा ऍक्ट काही पूर्ण होता, कुठलाच ऍक्ट पूर्ण नव्हता भारतीयांसाठी. अगदी 1947चा ऍक्ट झाला ना, त्याच्यात सुद्धा पुढे बघा इंडिया पाकिस्तान वेगळं झालेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे कुठलाच ऍक्ट भारतीयांसाठी हा पूर्ण ऍक्ट नव्हता. ठीक आहे, त्यात काही ना काही लॅक्युना झाले होते, काही ना काही प्रॉब्लेम झालेले होते. सो 1919चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, पण त्यात थोडंफार जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी असतील त्यात गोखलेंचा पण बऱ्यापैकी रोल होता. ठीक आहे, ते इंट्रोड्यूस करण्यामध्ये. ठीक आहे, चला. त्यालाच म्हटलं गेलेलं आहे की मॉर्ले मिंटो ऍक्ट. ठीक आहे, चला. हे परत रिपीट आहे. चला, हा ऍक्ट काय पूर्ण होता का, परिपूर्ण होता का? नाही, हा एक प्रकारे अर्धवट ऍक्ट होता. जे गोखलेंना अपेक्षित होतं त्यानुसार हा ऍक्ट नव्हता. जसे गोखलेच नाही, भारतीयांना जो अपेक्षित होता त्यांच्यासाठी हा ऍक्ट पूर्ण नव्हता. या ऐकल्यानंतर विरोध पण झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना एक कल्पना येऊ शकते. ठीक आहे, चला. पण तरी काय झालेलं आहे, गोखलेंनी एक या कायद्याचं स्वागत केलेलं आहे. ही वेलकम दिस ऍक्ट. ठीक आहे, जे असेल तो जेवढं मिळालं तेवढं बरोबर आहे. ठीक आहे, जरी या सुधारणा अपूर्ण होत्या, ठीक आहे, त्यांना ही कल्पना होते की बाबा हे काही पुरेसं नाही. ठीक आहे, पण त्यांनी एक हेवी हार्टने म्हणा, कसं म्हणा, चल बाबा हा ऍक्ट आहे थोडासा बरा आलेला आहे. ठीक आहे, चल. सुरुवातीला ब्रिटिश 20-20 वर्षानंतर ऍक्ट करायचे, तसं त्यांनी कायदाच करून घेतला होता, पण नंतर ब्रिटिश एक 10-10 वर्षानंतर करायला लावून गेले होते. ठीक आहे, हे आपल्या पुढे दिसेल. चला, 10-10 वर्षानंतर तर मग ते त्यांनी वर्षाचं लिमिट पण ठेवलं नंतर नंतर. ठीक आहे, चला आपण बघूयात पुढे काय ते. चला, नंतर गोखले जसं इंग्लंडमध्ये फिरून आले बऱ्यापैकी. ठीक आहे, त्यांचा प्रभाव निर्माण करण्यात आलेला आहे. तसं गोखले दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या ठिकाणी देखील गेले होते. ठीक आहे, साऊथ आफ्रिकेत कुठे गेले असेल ते, ज्या ठिकाणी भारतीय लोक राहत होते त्या ठिकाणी, म्हणजे जे भारतीय कामगार दक्षिण आफ्रिकेत काम करायला गेलेले होते त्यांच्या एरियामध्ये गेलेले होते. ठीक आहे, त्यांच्यातलीच एका व्यक्तीची अब्दुल्ला म्हणून एक व्यक्ती होते, त्यांची केस सॉल्व्ह करायला बघा स्वतः गांधीजी होते, ते बॅरिस्टर होते. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं जी बॅरिस्ट्री आहे, त्यांची लॉची डिग्री जी आहे बॅरिस्टर वाली स्पेशल, ठीक आहे, ती कुठेही चालत होती. ठीक आहे, खास करून त्यांना दक्षिण आफ्रिकेत गरज होती, त्या ठिकाणी गांधीजी त्या ठिकाणी गेलेले होते. ठीक आहे, कामगार जे होते ना, भारतीय कामगार, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, कामगार गेले, त्यासोबत मग काही व्यापारी पद्धतीतील वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि त्यावेळेस सत्ता कोणाची होती त्या ठिकाणी? ब्रिटिशांची. ब्रिटिशांचीच ती एक वसाहत होती. त्यात काळे आणि गोरे हा भयंकर फरक ब्रिटिशांनी त्या ठिकाणी केलेला होता. ठीक आहे, मग गांधीजीचं कार्य त्या ठिकाणी चालूच होतं. मग तिथेच त्यावेळेस गांधीजींना पण भेटले कोण? गोखले. त्यांच्या त्या ठिकाणी कार्य बघितलेलं होतं. गांधीजींचे कार्य भारतामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी इतर लोकांसोबत गोखलेचं सुद्धा काम होतं, म्हणजे कार्य त्या ठिकाणी केलंय त्यांनी. ठीक आहे, गांधीजींचे विचार आणि काय म्हणतात त्यांचं कार्य, त्यांनी जे जे केले आफ्रिकेमध्ये भारतीयांसाठी कोणीतरी एक माणूस लढतोय बाबा, असं करतो तसं करतो, या सगळ्या गोष्टींचा प्रसार जसं भारतात झालेला आहे, त्यात गोखलेंचा सुद्धा एक वेगळा वाटा आहे. चल, गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी सप्रेशन चालू होतं कामगारांमुळे. ठीक आहे, काळे गोरे हा भेद होताच होता. ठीक आहे, त्यांना बरेच
जेव्हा आपण गांधीजींचा अभ्यास करू ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाबा या ठिकाणी कामगारांना काय काय त्रास झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही एक मूवी आहे गांधी नावाचे बेन बेन किंग्सलेची बेन किंग्सलेच ना तोच आहे वाटतं. हा त्याची मूवी बघा तुम्ही. सुंदर मूवी आहे, एकदम भारी मूवी. ठीक आहे. काही फॅक्ट्स ते पटापट पटापट पुढे आहेत तर एक बघा ती मूवी बघा, नक्कीच बघा. ठीक आहे. चला बॅक टू टॉपिक की आता आफ्रिकेत मेनली कामगार कुठे होते आणि गांधीजी मेनली कुठे थांबलेले होते. ठीक आहे. आता काही ठिकाणी त्याला नाताळ म्हटलं गेलेलं आहे. नाताळ नावाचं ठिकाण आहे बरं का. ठीक आहे. ते नेताल काही म्हणतात, ठीक आहे, काही नाताळ म्हणतात त्याला. चलो. या ठिकाणी मजुरांना विशिष्ट कायदे करून करून त्यांना हैराण करून टाकलेले ब्रिटिशांनी. त्यांना विशिष्ट कायदे विशिष्ट पास, विशिष्ट लायसन्स, विशिष्ट कागदपत्र हे कंपल्सरी कॅरी करावं लागेल. ठीक आहे. त्यांचं अस्तित्व सांगण्यासाठी भयंकर होतं. म्हणजे अक्षरशः तिथे झालेलं लग्न हे काय म्हणू आपण त्यांना, त्या लोकांनी तिकडे जाऊन जे लग्न केलेले असतील ना तर ते लग्न सुद्धा बेकायदेशीर ठरवलेले आहेत इंग्रजांनी त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे जे जन्माला आलेली मुलं आहेत त्यांना ते अनौरस संतान म्हणून लिटरली त्या ठिकाणी म्हटलं जायचं. ठीक आहे. त्यामुळे ते किती वाईट गोष्ट असेल त्या काळात ती त्यांनी भोगली. ठीक आहे. चलो बघूया आपण पुढे काय काय ते. गांधीजींच्या काळात सगळं बघायला मिळेल. चला. मग याच्या अगेन्स्ट यांनी आवाज उठवलेला आहे गांधीजींनी आणि तेच मग जागृती निर्माण करण्याचं काम गोखलेंनी सुद्धा केलेलं आहे भारतीयांमध्ये, इव्हन इंडियामध्ये येऊन सुद्धा. ठीक आहे. चला म्हणजे गव्हर्नमेंटला पण त्यांनी नाराजी दाखवली की बाबा तुम्ही हे करतायत चुकीचं करतायत तर तेवढं बंद करा. आणि भारतात पण थोडीशी जागृती निर्माण करण्याचं काम गोखलेंनी केलेलं आहे. चला हा झाला आफ्रिकेतला गांधीजी आणि गोखलेंचा संबंध. ठीक आहे. भारतात याचं आमंत्रण कोणी दिलं होतं गांधीजींना? गोखलेंनी. ठीक आहे. चला गोखलेंनीच त्यांना सल्ला दिला होता गांधीजींना की बाबांना तुम्ही आले आहात तर पहिले भारत फिरा, भारतात काय समस्या आहेत ते बघा. एक वर्ष गांधीजी वर्ष गांधीजी गोखलेंच्या सल्ल्याने पूर्ण भारत फिरले ते. ठीक आहे. एक वर्ष काय लिहितोय मी, किती अशुद्ध लिहितोय. ठीक आहे. चला नंतर मग त्यांनी 16, 17, 18 वगैरे जे आहेत 19 मध्ये 1916, 17, 18, 19 वगैरे या ज्या काळात आहे ना त्यांचं कार्य सुरू केलेलं होतं. ते एकदम इमिजिएटली मी तुम्हाला याकडे काय सांगतोय, तुम्ही जेव्हा गांधींचा अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल मला काय म्हणायचंय. 16, 17, 18, 19 वगैरे का म्हणतोय मी. ठीक आहे. चला पुढे. हा गांधींचा संबंध आहे तो थोडा आपण थांबवतो. आता पुढे गोखले आणि टिळक यांचा संबंध बघा. दोघांचे विचार अगदी विरुद्ध होते हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हे मवाळ गोखले, हे जहाल टिळक हा एक प्रकार होता. चला चला काय म्हणा आपण त्यांचा मेनली ऍक्च्युली सांगण्यासारखं असं आहे की बाबा त्यांचा मेनली संबंध हा आयएनसी मध्ये जास्त आलेला आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट होती की दोघांनी एकमेकाला रिस्पेक्ट केलेला आहे. अगदी खूप विरोध केलेला आहे अशी गोष्ट नाहीये. फक्त ते काय म्हणू त्याला आपण सार्वजनिक सभा जी आहे तिथला एक आपल्याला लिंक लक्षात येते. ठीक आहे. पुढे आयएनसी ची लिंक लक्षात येते. ठीक आहे. चला टिळकांना तर मध्यंतरी जेल पण झाली त्यामुळे टिळक तर बराच काळ ते जेलमध्येच होते. टिळक बाहेर आले तोपर्यंत मग गोखलेंची त्यावेळेस डेथ झालेली. ठीक आहे. हा प्रकार एक एक सांगावा म्हणून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. चला मग काय सांगू आपण. हा जशी गोखलेंची डेथ झालेली 1915 तसंच हे जे भारत BSS ह्या काय म्हणा समाज भारत सेवा समाज जो आहे त्याचं काम पण या ठिकाणी स्टॉप झालेलं आहे. ठीक आहे. आता भारत सेवक समाज झालेला आपलं. तर बॅक टू बेसिक टॉपिक. चला आता पुन्हा तेच गोखले की बाबा त्यांना वकिली सरकारी नोकरी सगळं करू शकले असते, मोठा माणूस होऊ शकले असते, पण त्याने ते न करता पूर्णपणे देशासाठी आपलं कार्य स्वतःला झुकून गेलं त्यांनी. ठीक आहे. चल पुढे रानडेंनी गोखलेंना पुढे आणले राजकीय कार्यक्रम. ठीक आहे. आणि गोखलेंनी गांधीजींना आणलेलं राजकारणामध्ये भारताच्या इकडचं स्पेशल दक्षिण आफ्रिका सोडून द्या. आय एम टॉकिंग अबाउट इंडिया. ठीक आहे. रानडे होते त्याच्यामुळे त्यांना सार्वजनिक सभा जी आहे
पुन्हा सार्वजनिक सभेचं चिटणीस पद मिळालेलं आहे. कोणामुळे? रानडेमुळे. हे जे रानडे आहेत त्यांच्यामुळे. महादेव गोविंद रानडे, जस्टिस रानडे, विसरू नका. ठीक आहे. चला. रानडेंसोबतच नंतर तुम्हाला बोललो मी की ते डेक्कन सभेमध्ये त्यांनी एंट्री केलेली होती. ठीक आहे. चल बघा, ह्यांचा एक मेन पॉइंट जो होता ना गोखलेंचा, ते काय होतं की त्यांची जी भाषणं होती, मुद्देसूद भाषणं आणि एकदम परफेक्ट भाषण त्यांनी, हा त्यांचा एक कर्तृत्व एक प्रकारे काय म्हणतात आपण एक त्यांची क्वालिटी होती. ठीक आहे. सौम्य स्वभाव, एक असं सात्विक म्हणतात ना एकदम असं माणूस. ठीक आहे. नंतर निस्वार्थी राहणं वगैरे हा जो प्रकार होता त्यांचा स्वभावाचा पार्ट होता. ठीक आहे. आणि ते त्यांच्या भाषणात पण दिसत. ठीक आहे. आणि काय म्हणतो त्याला आपण, या भाषणांमुळे त्यांना फार गाजलेत स्वतः गोखले. ठीक आहे. ऑफकोर्स त्यांचा अभ्यासही दांडगा होता आणि त्याचा आता अभ्यासाचा वापर त्यांनी भाषणामध्ये केलेला आहे. ठीक आहे. चला. 1902 मध्ये जेव्हा ते केंद्रीय मंडळाचे 1902 तुम्हाला बोललोय मी, केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य झालेले होते. सदस्य. तर त्यावेळेस त्यांनी अर्थसंकल्पावर भाषण केलं होतं. महत्वाचं आहे बरं का. त्यावेळेस भाषण करायला किंवा मत मांडायला अलाउ केलं होतं, वोटिंगचं राईट अजून बाकीचं. ठीक आहे. भाषण केलं होतं. ते भाषण हे सगळ्यांनी नोटीस केलेलं आहे. इव्हन ब्रिटिशांनी सुद्धा नोटीस केलेलं आहे भाषण. हे महत्वाची गोष्ट सांगायची. ठीक आहे. प्रभावी भाषण झालेलं होतं, त्यामुळे ब्रिटिश सुद्धा त्यांच्या भाषणाला इम्प्रेस झालेले होते. ठीक आहे. चल, या गोष्टीमुळे काय झालं माहितीये का, ते करत असलेलं कर्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व, एकदम इंटरेस्टिंग शब्द वापरलेले असतात बरं का नोट्स आणि पुस्तकांमध्ये लिहिलेले असते. या गोष्टींची पुष्टी झाली की बाबा हा माणूस चांगलं कर्तृत्व करतो आणि हा माणूस चांगला नेतृत्व पण करू शकतो. ठीक आहे. हे जे भाषण वगैरे दिले त्यामुळे. ठीक आहे. चला, त्यांची छबी एक वेगळी तयार होते प्रभावी भाषणांमुळे. चला पुढे. जसं तुम्हाला मी बोललेलो आहे की बाबा जेव्हा ते ब्रिटनमध्ये गेलेले होते, एक 1906 ला त्यांनी एक भाषण पण केलेलं होतं. ब्रिटन पार्लमेंट जे होतं, ब्रिटनची पार्लमेंट, ब्रिटिश पार्लियामेंट वेस्टमिनिस्टरला, त्या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं आहे. ठीक आहे. 1906 ब्रिटिश पार्लमेंट भाषण झालेलं भाषण होतं अर्थसंकल्पावर. चला. ते भाषण ऐकणारे कोण कोण होते त्यावेळेस? लॉर्ड मिंटो पण होता. म्हणजे ऐकणाऱ्यामध्ये म्हणजे जे इम्प्रेस झाले त्यांचं नाव लॉर्ड मिंटो आणि एडवर्ड बेकर. या दोन व्यक्तींचं नाव त्यांनी स्पेशल दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे. आता त्यांनी बघा भाषणामध्ये बरेचसे विषय हाताळलेले आहेत इकॉनॉमी रिलेटेड. ठीक आहे. आता बघा फक्त इकॉनॉमी नाही, त्यांनी इतर गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगत असताना काही विषय मांडलेले आहेत. ते विषय तुम्हाला फक्त एक वाचून दाखवतो मी, सांगतो फक्त. बघा, इकॉनॉमी रिलेटेड बघा, शिक्षण, शेती, उद्योग, तुमचे टॅक्सेशन सिस्टीम, नंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस ज्या आहेत त्या, नंतर लष्करावर होणारा खर्च, अशा बऱ्याचशा विषयांवर त्यांनी अभ्यास करून प्रॉपर त्यांचं मत मांडलेलं आहे भारताच्या रिलेटेड मध्ये. ठीक आहे. चला, म्हणजे विचार करा हा माणूस किती डीपली त्या याच्यात गेलेला असतो. ठीक आहे. त्यांच्या ह्या गोष्टींमुळे, त्यांच्या ह्या अभ्यासामुळे त्यांना एडवर्ड बेकरने सांगितलं होतं. एडवर्ड बेकर जे आहे ते नाव महत्वाचं काय ते तुम्हाला सांगतो. एडवर्ड बेकरने नंतर म्हटलं होतं की बाबा गोखले जे आहेत ते अर्थमंत्री होण्यास पात्र आहेत. इंटरेस्टिंग. दादाभाई नौरोजींबद्दल पण एक स्टेटमेंट आहे, पुढे तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. चला, हे झालंय गोखलेंबद्दल स्टेटमेंट. अर्थमंत्री एक्झामला येतं का? येस. या गोष्टी अशा येतात. कोण म्हटलं, कोणाबद्दल म्हटलं, काय म्हटलं. ठीक आहे. चलो पुढे. आता यांचं काय कार्य, गोखलेंचं कार्य हे झालं. ठीक आहे. इंग्लंड करून आले झालं.
त्यांचे इतर कार्य जे आहे ते कार्यामधलं आपण थोडंफार बघितलं ते आज वेळेस बाकीच्या गोष्टी बघू. बघा शिक्षण विषयाबद्दल गोखलेंचं म्हणणं असं होतं की बाबांनो जे प्राथमिक शिक्षण आहे हे नेहमी मोफत आणि सक्तीचं असावं, फ्री अँड कंपल्सरी असावं. ठीक आहे. चला नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा शिक्षणासाठी अनुदान देण्यात यावं. कोणाकडे अनुदान देण्यात यावं? अनुदान कोण देईल? एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. ठीक आहे. कोणाला देईल? ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना. ठीक आहे. म्हणजे जिल्हा परिषदला बाबा अनुदान देत राहायचं. हे कशासाठी? शाळांसाठी. ठीक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्व म्हणजे खास करून झेडपीच्या शाळा वगैरे म्हणतो ना आपण ते. ठीक आहे. त्यांचं महत्व कसं आहे ते आपल्याला माहिती. ठीक आहे. भले तर झेडपीच्या शाळांचा जरा अवस्था खराब आहे काही ठिकाणी, खूप ठिकाणी, नॉट काही ठिकाणी, खूप ठिकाणी. पण एक इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगतो की त्या काळापासून हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण कसं लिंकिंग आहे ते तुम्हाला सांगतो. बाकी वेगळं काहीच नाही. ठीक आहे. चला हे शिक्षणाबद्दल झालं. शेतकऱ्यांबद्दल त्यांचं बघा त्यांचं म्हणणं आहे की शेतसारा कमी करा. ठीक आहे. चल नंतर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट होत राहावी यासाठी ब्रिटिशांनी किंवा गव्हर्नमेंटने विशेष लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. दुसरं आहे भूतारण बँका स्थापन कराव्या. म्हणजे ही जमीन जी असते त्या जमिनीच्या बेसवर त्या ठिकाणी कर्ज देण्यात यावं शेतकऱ्यांना. ठीक आहे. कारण की शेतकऱ्यांना लुटणारे कोण होते? सावकारच होते एक प्रकारे. ठीक आहे. मजुरी का जाणार सावकारकडे जायचे आणि फसून जायचं. ठीक आहे. तसे फसू नये म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही एक बँकिंग सिस्टीम तयार करून द्या आणि त्यांना मग तारण ठेवायला काय राहील बघा. शेतकऱ्याकडे काय राहतं तारण ठेवायला? एक तसं मोठं तोडकं घर आणि जमीन. बस त्या जमिनीवर त्याला कर्ज मिळू शकायला पाहिजे. असं त्या ठिकाणी त्याने सांगितलं, गोखलेने सांगितलं. ठीक आहे. नंतर इरिगेशनसाठी कालवे वगैरे बांधा. बघा या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. नंतर लोक कल्याण वगैरे व्हावं म्हणजे जनरल लोकांसाठी पण त्यांनी सांगितलेलं आहे. लोककल्याण बघा या गोष्टी ऐकताना की बाबा का सांगतात सर हे फार कॉमन गोष्ट आहे. पण यातला एक पॉईंट नवीन तयार होऊन जातो. जसं भूतारण बँका वगैरे आहे तसं या हिशोबाने. ठीक आहे. अनुदान वगैरे या ठिकाणी. ठीक आहे. या गोष्टी आहेत ना कधी कधी आपल्याला कळत नाही. सडनली एक्झाम नसतं अरे सरांनी सांगितलं होतं का नाही सांगितलं होतं. हा प्रॉब्लेम नको व्हायला. म्हणून मी पुन्हा मुद्दाम ते पुन्हा पुन्हा सांगतो या गोष्टी. ठीक आहे. बघ पुढे टेक्निकल एज्युकेशन. आता हे एज्युकेशनच पार्ट येते टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. यासाठी त्यांनी काय म्हणतात आपण शिक्षण संस्था स्थापन करा वगैरे असं त्यांनी म्हटलं. ठीक आहे. नंतर लोकांना प्रोत्साहन द्या. कशासाठी किंवा लोक उद्योग धंदे स्थापन करू शकतात. ठीक आहे. जे एक लहान मोठे उद्योग असतात ना छोटे मोठे मायक्रो वगैरे आपण ठीक आहे MSME सारखे ते स्थापन करण्यासाठी लोकांना हे करा प्रोत्साहन करा. म्हणजे थोडंफार कर्ज द्या, त्यांना आयडियाज द्या, त्यांना मार्केट द्या. या हिशोबाने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा माणूस जो आहे ना इकॉनॉमी मध्ये किंवा फायनान्स मिनिस्ट्रीच्या विषयामध्ये किंवा काय म्हणतो आपण पद वगैरे म्हणा यात एवढा घुसलेला होता की त्यांनी अगदी बारीक बारीक गोष्टींवर सल्ले दिलेले आहेत ब्रिटिशांना सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं गेलं की बाबा हे अर्थमंत्री होण्यास पात्र व्यक्ती आहेत असं. ठीक आहे. चला पुढे गोखले संपुष्ट टाकू बरं का थांबायचं नाही. कारण की उद्या मग एक 5-10 मिनिटाचा कार्यक्रम आहे फक्त. फिरोजशाह मेहता दादाबाई नवरोजी थोडासा वेळ लागेल अर्धा तास लागू शकतो. ते संपलं की डायरेक्ट आपण सावरकरांना हाताळू. कुठे आता मी चला जागाची कुठे आहे पॉइंटर. चला पुढे
एक शब्द वापरला गेलेला आहे. गोखलेंच्या एक डिमांड होती की प्रातिनिधिक शासन पद्धती असावी. भारतामध्ये. ठीक आहे, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी निवडून दिलेले जे कोणी सदस्य असेल, ठीक आहे, त्यांना जास्त वाटा देण्यात यावा याच्यामध्ये शासन पद्धतीमध्ये, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, चला पुढे. आता ऍक्च्युली सगळं झालेलं आहे, रिपिटेशन होतं ऍक्च्युली, कारण की आपण भारत सेवक संघ जे समाज जे होते त्यात बघितलेल्या बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे, जाऊ द्या आता. एक मध्यंतरी ते 1905 ची बंगालची फाळणी होते. बंगालची फाळणीच्या वेळेस कोण असतं, कोण करतं बंगालची फाळणी? लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन. ठीक आहे, वर्ष विसरू नका, माणूस विसरू नका, कधीच विसरू नका. कर्झन वाईली वगैरे त्याला शब्द वापरला गेलेला आहे. कर्झन वाईली त्याचं नाव आहे, लॉर्ड कर्झन हे त्याला दिलेलं पद आहे. लॉर्ड म्हणजे पद म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण, एक काय शब्द वापरावा त्याला, पदवी. ठीक आहे, चल आता विचार करा, आता ज्यांनी त्या काळात बघा प्रत्येक जे समाज सुधारक होता ना तो डिस्टर्ब झालेला होता बंगालची फाळणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस. कारण की मुळात बंगालची फाळणीमध्ये असा विचित्र प्रकार केला होता ब्रिटिशांनी. बघा ऍक्च्युली कसं असतं, हा जो भारत आहे, हे असं ऍक्च्युली. ठीक आहे, आता हा ऍक्च्युली भारत त्यावेळेस असं इथं होता. ठीक आहे, एवढा भारत होता, इथून म्हटला गुजरातचा एरिया होता. इथं पण ते असं एवढं पकडू शकतो आपण थोडस. ठीक आहे, चलो. हा पार्ट पण कव्हर करायचा. आता बघा ब्रिटिशांचं असं होतं बंगालच्या फाळणीचं थोडंसं इंट्रोडक्शन करून, जास्त नाही सांगणार. बघा कलकत्ता, बंगाल हे काय होतं, ढाका वगैरे सगळे जे आहेत ना त्यावेळेस क्रांतीचे त्यावेळेस हे झाले. बंगालचं साईड जी होती क्रांती, बघा मोजक्या ठिकाणी खूप क्रांती म्हणण्यापेक्षा एक जनजागृती म्हणा, लोकांमध्ये एक जागृती तयार व्हायला लागली ब्रिटिशांच्या आगे. त्यात मेन मेन सेंटर जे होते ना त्यात बघा हा बंगालचा एरिया सुद्धा, सॉरी हा मुंबईचा एरिया होता, बॉम्बेचा एरिया, पुढे हा बंगालचा एरिया, मद्रासमध्ये पण झालेली होती भरपूर. ठीक आहे, इकडे नॉर्थ मध्ये पण दिल्ली साईडला वगैरे होतो. ठीक आहे, पंजाबच्या एरियामध्ये पण झालेली. पण मेन जे होते ना बघा हे बॉम्बे, मद्रास आणि बऱ्यापैकी बंगाल. ठीक आहे, आता कसं असतं बंगाल म्हणजे नुसतं आता हा एवढसा बंगाल नव्हता, हा बऱ्यापैकी मोठा बंगाल त्यावेळेस होता. आजचा बांगलादेश, नंतर आजचा वेस्ट बेंगॉल, थोडासा बिहारचा काही भाग, ओडिसाचा काही भाग, विचार करा केवढा मोठा बंगाल असेल. ठीक आहे, तेवढा फक्त एक प्रोव्हिन्स होता. विचार करा, हँडल करायला ब्रिटिशांना किती भयंकर हार्ड झालं असेल. म्हणजे एक देश स्वतः ते पूर्ण सांभाळत होते. हे एवढसे चाटर मटर काय म्हणतो आपण, कंट्री त्यांची ती एवढशी काय म्हणतात, ब्रिटन एवढस देश होता आणि त्यांच्यासाठी हा एवढा बंगाल प्रांत फक्त ते एकटा ते सांभाळणं चालू होतं. ठीक आहे, त्यामुळे त्यांना एक गरज वाटत होती की बाबा बंगालला तुकडे करायला पाहिजे. ठीक आहे, पण त्यांचा मेन उद्देश जो होता बंगालची फाळणीचा, हा जरी नावाला ऍडमिनिस्ट्रेशनचा इश्यू सांगत असेल तरी त्यांना काय करायचं होतं, त्यांना बंगाल तोडायचं कशासाठी होतं की तिथले जे काही हे झालं होतं, राष्ट्रवादी नेते वगैरे जे होते तिथलं जे काही घडत होता प्रकार, ठीक आहे, तो त्यांना स्टॉप करायचा होता, तिथला कमी करायचा होता एक प्रकारे. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण, शब्द काय वापरतो त्याला, चळवळीचं सेंटर त्यावेळेस कलकत्ता वगैरे होतं ना. ठीक आहे, त्यामुळे ते सगळं स्टॉप व्हावं किंवा कमी व्हावं, त्या गोष्टीचा परिणाम कमी व्हावा यासाठी त्यांनी काय केलेले, बंगालची लिटरली फाळणी करून टाकली. बराचसा भाग त्यांनी वेगळा करून टाकलेला तिथून बंगालमधून. ठीक आहे, चला म्हणजे बांगलादेश सुद्धा त्या ठिकाणी वेगळा झालेला आहे, अगदी आसामच्या एरिया पर्यंत गेलेला आहे, त्रिपुरा वगैरे बराचसा एरिया जो आहे हा वेगळा करण्यात आलेला त्या काळामध्ये. ठीक आहे, बंगालपासून. ठीक आहे, त्यामुळे ही बंगालची फाळणी जी होती ती येणाऱ्या काळासाठी घातक होती भारतीयांसाठी. कारण की जे काही चळवळीचे केंद्र जे होते सगळे तिकडचे, ती त्या ठिकाणी ब्रेक होत होते. ठीक आहे, त्यामुळे हा एक प्रकारे मोठा शॉक होता, शॉक म्हणा किंवा काही म्हणा. ठीक आहे, तो प्रॉब्लेम होता. ठीक आहे, त्यामुळे हे अस्वस्थ होणं हे त्या काळातल्या समाज सुधारकांना साहजिक होतं, क्रांतिकारकांना साहजिक होतं. त्यामुळे गोखले सुद्धा या ठिकाणी अस्वस्थ झाले.
ठीक आहे. हळूहळू त्यांच्या मनातून ब्रिटिश उतरत होते, हे लक्षात असू द्या. बस बाकी काही सांगायचं नाही मला. ठीक आहे. चला. मग त्यांचा स्वतःचा विश्वास स्वदेशी आणि बहिष्कारवर यायला लागला होता. ठीक आहे. जसं तुम्हाला बोललो मी 1905 ला ते अध्यक्ष होते त्यावेळेस काँग्रेसचे. विचार करा त्याच वेळेस सगळं असं घडत होतं. ठीक आहे. चला, त्यामुळे काय झालेलं आहे, त्या काळामध्ये टिळकांचं एक चतुसूत्री कार्यक्रमचा जरा जोर आलेला त्यावेळेस. ठीक आहे. स्वदेशी बहिष्कार सारख्या गोष्टी तिथून आलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे ती गोष्टीचं त्यावेळेस आयडिया आलेली होती. ती आयडिया फक्त आपल्याला अडॉप्ट करायची गरज होती. त्यामुळे ह्या गोष्टीला सुद्धा केलेलं आहे कोणी, गोखले यांनी. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते सांगतोय, काही ठिकाणी ते टिळकांच्या विचाराशी कुठेतरी सहमत होत असतात. ठीक आहे. ही जी थीन लाईन येणार, ही थीन लाईन तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे. ठीक आहे. ती मजा त्यावेळेस वेगळी. चला. पण एक त्यांना मध्यंतरी आयडिया अशीच होतीच की बाबा हे जर वगैरे थोडीशी जरा बिघडली तर ब्रिटिश सहज त्या चळवळीला दडपून टाकतील हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे गोखले स्वतः हे सनदशीर मार्गाचा होता. पुन्हा तो शब्द ह्या मार्गाने ते थोडस जातच होतं. ठीक आहे. त्यांनी मेनली याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, लक्षात ठेवा. भले स्वदेशी बहिष्कार या गोष्टी सपोर्ट केला असेल, पण ते स्वतः फॉलो करताना सनदशीर मार्गानेच जात होते. ठीक आहे. चला, आता वेगळं काही राहिलंय का आता? काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. 1912 ते आफ्रिकेत गेलेले होते. आपण एक वर्ष बघितले, फक्त वर्ष तुम्हाला सांगून दिले मी आता. साऊथ आफ्रिका. बस एवढं महत्वाचं त्यांचं आहे. नंतर अजून वेगळं कार्य काय त्यांचं आहे का? नाही. ठीक आहे. चला. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला शेवटचं सांगून देतो आणि गोखलेंना इथं विराम. गोखलेंचं जे कार्य होतं, त्यांचे विरोधक सुद्धा त्यांची प्रशंसा करायचे. विरोधक म्हणजे कोण? ब्रिटिश. आणि त्यांचे एक विरोधक होते, त्यांच्या विचारांचे विरोधक होते, ते म्हणजे टिळक. टिळक सुद्धा त्यांची प्रशंसा करायचे, हे लक्षात असू दे. ठीक आहे. अगदीच नाही म्हटलं तर ब्रिटिशांमध्ये कर्जन जो होता ना, कर्जनने सुद्धा यांची प्रशंसा केलेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि गांधीजींचा त्या ठिकाणी तर रोल येणारच आहे. मग गांधीजींनी त्यांना एक गोष्ट सांगितली, एक शब्द वापरला त्याच्यावरती. शब्द म्हणण्यापेक्षा तुम्हाला शब्द सांगतो ते, गंगेच्या पवित्र पात्र, गंगेचे सॉरी गंगेचे पवित्र पात्र अशी त्यांना उपमा दिलेली आहे. कोणाला? गोखलेंना. कोणी? गांधीजींनी. ठीक आहे. गांधीजी, गोखले, काय हा गोखले लक्षात ठेवण्यासाठी सांगतो तुम्हाला एक सिंपल. गांधीजी, गोखले, गंगा. जी जी जी. तुम्हाला वाटत असेल की बाबा हे असं सरांनी काय सांगून दिलं आठवतात. ठीक आहे. ज्यावेळेस मध्ये येईल ना पॉईंट तुम्हाला एलिमिनेशनला, तेव्हा मजा येईल. ठीक आहे. गांधीजी गोखलेंबद्दल म्हणाले काय? गंगेचे पवित्र पत्र. ठीक आहे. चला, एवढंच आहे. आणि मग 12 फेब 1915 गोखलेंची डेथ होणार. ठीक आहे. एवढंच काहीतरी आहे. पुढे रारोट्याचा टॉपिक आहे, तो काही फार सांगायचा नाही राहिला आता. फिरोजशाह मेहता आहे, तो होऊन जाईल. एक एक पानाचा आहे. दादा विनोरोजी जरा लंबे. दादा विनोरोजींबद्दल खूपदा क्वेश्चन्स आलेले आहेत एक्झाम मध्ये. तो सगळ्यात आवडता टॉपिक पैकी आहे, आवडत्या टॉपिक पैकी एक आहे. ठीक आहे. चलो, कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर यू मे आस्क नाऊ, अदरवाइज यू मे लिव्ह ऑल्सो, नो प्रॉब्लेम. ओके. आज मला वाटलं गोखले आणि हे सगळं संपून जातील. ठीक आहे, काही हरकत नाही. उद्या काही करून मला सावरकरांना सुरू करायचं आहे. जितकं होईल तितकं सावरकर खेचायचं, काही करून. ठीक आहे. आता दिवस फार कमी राहिलेले आहेत. जे असेल ते. एनिवन काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. काही नाही का? क्वेश्चन नाही वाटत तुमच्याकडे? काही हरकत नाही. चला, ठीक आहे. पक्का ना? काही क्वेश्चन नाहीत ना? गोखलेंबद्दल काही फारसे क्वेश्चन येण्यासारखं आता आपल्याला नाही. ठीक आहे. त्यांचं रिलेव्हन्स एक 5-6 पॉईंट्स मध्ये आपल्याला समजून जायला पाहिजे. जसं हा एक पॉईंट आहे, गंगेचं पवित्र पात्र आहे, कोण म्हटलं ते महत्वाचं आहे. नंतर बाबा ते अर्थमंत्री कोण म्हटलं आहे. भारत BSS जे आहेत ते महत्वाचं आहे. नंतर काँग्रेसचे INC चे ते हे होते,
1905 चे अध्यक्ष होते ते आहे. ठीक आहे. डेक्कन सभा आहे. असे 4-5 पॉइंट तुमच्या लक्षात येऊन गेले ना, दॅट इज मोर दॅन इनफ. सर आय-एन-सीचं अधिवेशन बाकी आहे का? म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे बाकी? 3, 4, 5 आय डिडंट गेट. म्हणजे पहिलं अधिवेशन मी पूर्ण सांगितलं तुम्हाला. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे पुढचं अधिवेशन कुठं झालं, काय झालं असं? ते तर ऑलरेडी आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे जुन्या लेक्चर्समध्ये. तुम्हाला तिथून बघायचं. ठीक आहे. काही फारसं वेगळं सांगण्यासारखं त्यात काही नाही. म्हणजे त्याचा महाराष्ट्र रिलेशन आहे असं काहीच नाही. सो तुम्ही तिकडून बघू शकता. ठीक आहे. त्या लेक्चर्समध्ये सगळं आहे. डोंट वरी. ठीक आहे. चला एनीवन अजून कोणी आहे? नाही? चला ठीक आहे. काही अडचण असेल वैयक्तिक तर बिनधास्त ग्रुपमध्ये टाकून द्यायचं. आणि ग्रुपमध्ये जर मेसेज केला तरी हरकत नाही. कारण की काहींना अजून कळतात ते पॉइंट्स. ठीक आहे. आणि पर्सनल मेसेज केला तरी हरकत नाही. मेसेज म्हणतो बरं का. कॉलला जरा थोड्याशा अडचणी असतात. ठीक आहे. चलो ऑल राईट देन. गुड नाईट. भेटू उद्या. बाय बाय. गुड नाईट.